गाईस तुम्हाला माहिती पडलं असेल, आता आपण निघालो आहे कॅपिबारातून. त्या अगोदर वेलकम टू अवर ब्लॉग आकाश इतेकर. वेलकम टू आकाश इतेकर ब्लॉग. आपल्या फॅमिलीमध्ये आलेला आहे DJI Osmo 5 Pro. त्या आपल्या ॲक्शन कॅमेऱ्याने काय घेतलेलं नाही रिॲक्शन वगैरे, कारण का भाई जेव्हा मला वाटतं मी व्हिडिओ काढतोय तेव्हा तो फोटो काढत होता. तर आता आपण हॉटेल थोडा साईडला ठेवून आपले 4000 सबस्क्रायबर नाही 4000 तास कंप्लीट झाल्याबद्दल कर्णूभाई बोलला तर एक कॅमेरा घेणार आहे आपल्याला. एक मिनटं होल्ड करा. ओके, कर्णूभाई बोलला तर कॅमेरा घ्यायला, तर आपण चाललो एक कॅमेरा घ्यायला. कॅमेरा म्हणजे आपल्या गोप्रो सारखाच DJI Action 5 Pro जो आता आहे आपला ट्रेंडिंगला. तर तो ट्रेंडिंगवाला कॅमेरा घेऊ, तर त्यासाठी आपण चाललो मुंबईला. या टायमाला राशीद बाईकडे नाही, कारण की आपल्या मित्राचं एक दुकान आहे, तिकडे आपण चाललेलो शेटला वेलकम झालेला आहे. आणि तुमचं सुद्धा शेट लोकांनो वेलकम. बाय द वे मेंबरशिप वगैरे आपली आलेली आहे, तर आय होप तुम्ही त्यांना माझ्या चॅनलसाठी मेंबर्स बनाल. तर लेट्स सी मुंबई जर्नी. क्लायंट्स सुरूच आहेत यांना. काय सध्या तरी आपल्याकडे आहे चिमणी, पण आताचा टोल फ्री आणि आपल्याला पेट्रोल फ्री, यासाठी आपण घेणार आहोत EV. अजूनपर्यंत असंच आहे. त्याने घरी आलेले EV त्यात किती आहे GV ते आपण पाहू. इनफ असेल तर ठीक, नाही तर मग आपली आहे तीच चिमणी. काय आपली शेवटी आपण चालू जिमनीच्या चिमणीतूनच, कारण का आपली EV आहे आणि 30-35% चार्ज आहे आणि सिरीज के. हालाकी आपल्याला बॉम्बेला म्हणजे मुंबईमध्ये आपल्याला चार्जिंग स्टेशन अवेलेबल आहेत, पण ते तास 2 तास घालवण्यात मला काही एवढा अर्थ वाटत नाही. तर चला आता पहिलं आपण घेऊ आमच्या जावाई सनी शेटला आणि मग आदित्य शेटला. कोणतरी सोबत पाहिजे आपल्या कॅमेरा घ्यायच्या अगोदर. तर आपली ही ट्रिप चालली आहे तिरकुट, म्हणजे आम्ही 3 मस्केटियर्स, आकाश, सनी अँड एड. तर लेट्स गो, लेट्स सी व्हॉट फन वी विल डू और नॉट डू, what tragedy will happen or not happen, because I कॅमेरा असता आहे आणटी तेच जे काय आहे ते. काहीच वाजले ऑलमोस्ट 5. तर काय आहे ना, झालंय गडबड अशी म्हणजे अचानक पैसा आला आपल्या हातात आणि मग ती जीवाची तरफडाट वाढलेली आहे की आज जाऊन घ्यायचंच आहे. अशी आपली छोटी मोठी खरेदी होतच राहणार आहे आपल्या चॅनलसाठी. तर पाहत राहा आपली काय खरेदी होते, हळूहळू आपल्या पुढे जातो. काय करतो आपण. बाई काही बडबडतोय मी, काहीही बडबडतोय, पण बडबडाची इच्छा अशी झाली की तुमच्याशी बोलायचं मला खूप एक्साइटमेंट असते की तुमचे जे सुंदर कमेंट्स येत आहेत. इन्स्टा सुद्धा हल्ली फॉलोअर वाढले आहेत, सबस्क्रायबर्स वाढत आहेत. असेच वाढवत राहा, असेच प्रेम देत राहा आणि आपल्या या आकाश इतेकर ब्लॉग्स या चॅनलला थोडा आपण बूस्टअप करू, थोडा मोठा करू. लेट्स सी. आणि कुठे काय कसा ब्लॉग तुम्हाला पाहिजे, म्हणजे कुठे जायला पाहिजे, कर्णूदा सोबत काय मस्ती केली पाहिजे, किंवा अजून काही तुमच्या मनाचं काय असेल कंटेंट, म्हणजे एक आयडियाज आम्हाला देत राहा, शेअर करत राहा. अँड वी विल ट्राय टू फुलफिल युअर विशेस. तर विशेष इंग्लिश आणि मराठी दोन्ही शब्द एकत्र झाले ना की गडबड, बोलताना लाज वाटते. विशेष WISHES विशेष, आणि मराठीमध्ये पण विशेष. तुम्ही विशेष तसे तुम्ही विशेष. तर वाट बघतोय. सनीचे लागले आहेत. गेट उघडलाय भाई. आता आपला फंकी माणूस आहे जावई, म्हणजे बहिणीचे मिस्टर. मी जावई हाक मारतो, मी सनी हाक मारतो. पण चला जाते आहे मुंबई. अरे मुंबई नजरिया तू देख बबुआ. भाई हे पण एक नंबरचे PUBG प्लेअर होता. लवकर जाऊन स्ट्रीम करू सनी, लवकर स्ट्रीम करू. तर लवकर स्ट्रीम करू. स्टार्टिंगला पण ह्या चॅनलवर स्ट्रीमिंग चालू करू. नंतर असं वाटलं तुमच्या प्रेमाने, असं वाटलं की दुसरा चॅनल चालू केला पाहिजे, दुसरा चॅनल चालू करू. सध्या PUBGचा गेम चालला रंगात. अरे हा कुठं बेलस, पण कोण मेला गेम मध्ये. गेम मध्ये ट्रायो चालू आहे काय. आणि वेलकम टू आवर 3rd मस्केटियर आदी जानवरकर. तर आम्ही तिघं चाललो हॅपीली 4000 तास कंप्लीट झाल्याबद्दल कॅमेरा घ्यायला. तर सनी, ॲडी आणि मी तुमचा आकाश इतेकर वारंवार सांगतोय, कारण काय हॅपीनेस तेवढी आहे की भाई बार बया करणे बघा. हॅपीनेस मध्ये मी तर चलो लेट्स गो. गाईज रस्त्यावर तर आम्ही लागलेलो हायवेच्या. पण काय तुम्हाला नेहमी तेच दाखवत. ह्या अगोदर सुद्धा आपण कर्णूभाईच्या सामान घ्यायला गेलो तो हाच रोड होता, आणि आता सुद्धा आपण त्याच रोडने चाललो. तर काही मतलब नाही. पण इकडे तुम्हाला एअरपोर्ट मी दाखवू. एअरपोर्ट बघू शकता तुम्ही. इकडनं माणसं थांबलेली आहेत. का गाडीचा स्पीड थोडा वेग आहे आपला, आणि त्या एअरपोर्ट आपल्याला आहे. एअरपोर्ट जाऊ द्या, चला काही दिसत नाही एअरपोर्ट. डायरेक्ट आता आपण भेटू अटल सिटी.
दोस्त मिलते गए और कारवा बढ़ता रहा असा एक काही गणित झालेलं आहे. आता आपण आलेलो आपल्या फोर्टला, पण फोर्ट मध्ये मित्राचं ऑफिस आहे. बघू शकता ऑफिस एक्सकट म्हणून. तिथे मित्र आपला असिस्टंट मॅनेजर का मॅनेजर माहिती नाही मला. त्याने आता बोलवलंय इकडे पार्किंगची सोय झाली मस्तपैकी. पार्किंग सेफली पार्किंग गाडी. आणि जाऊ बघू चहा वगैरे पाचतो का नाही आपल्याला. आणि हा तो माणूस हा पाच अरे चलो पहिले पटकन 2 मिनिट कॉफी आते समय टाइम. चालत येताना पिऊ मग कॉफी. चाल मग बोला काय बोलायचं आहे करणू बाय. व्हिडिओ मध्ये येस येस नक्की आणि नक्की नेक्स्ट टाइम. हा पक्का पक्का लवकर लवकर. येस पण तुम्ही आहात कुठले. मानगावचे. 100% गाईस फायनली आपण आलेलो आहोत बोरा बाजारमध्ये. तिथे आपण घेणार आहोत ऍक्शन कॅम्प. बाईची नुसती वट सगळीकडे जो तो हात करताय. हे इथे समोर पार्किंग भेटली असते आपल्याला करायला. आणि साऱ्यांनी आपल्याला 1-1.5 किलोमीटर चालवलं आहे. घामा घुम चालू आहे. काय मुंबई फिरतो का काय फिरतो. इथे सुखाची पार्किंग पार्किंग नाहीये फुल आहे. अरे पुढे पे पार्क केली असती. हा पण आपल्या हक्काची पार्किंग आहे. काय झालं या दुकानात कुठला दुकान आहे माहिती नाही. आशिया बघू त्याला. आपला जो कॅमेऱ्याला थोडा वेळ लागतोय म्हणून थोडं आपण काय करू मस्तपैकी एक उसाचा ज्यूस उसका ज्यूस पीते और खुश होके वापस अपना कैमरा लेने जाते. क्या बोलते हैं. उसाचा रस पिऊन आहे ना दिल खुश होतो म्हणून त्याला बोलतात उसका ज्यूस दिल खुश. हो ना काय जांबो रेडी. जांबो हा एवढा मोठा प्याला. छोटा मी तुला तेच बोललो. गाय ज्यूस पी के दिल गार्डन हो गया. अवतार आपला कसा पण असतो भूतार का पण वस्तू आपण एक नंबर घ्यायला आलेलो आहे. त्याच्याने आपला जो रायडिंगचा जो विजन आहे ना POV तो तुंबेचं दिसणार आहे. तर जाऊ आपला आला असेल 5-10 मिनिटात बोलला तर येणार तिथं आपल्याला. लेट्स सी. बाबो शेवटी आलेला आहे आपला DJ Osmo Action 5 Pro कॉम्बो आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे स्टिक आहे 3 बॅटऱ्या चार्जिंग केस. चला ह्याचा करू आपण ओपनिंग. तर आपल्या फॅमिलीमध्ये आलेला आहे DJI Osmo 5 Pro. आणि याच्यानंतर अजून काही येणार गॅजेट्स. लेट्स सी पहिला आपण करू प्लास्टिक. आवाज आहे ना आवाज एक नंबर. इथे वरती कातडी काढली आपण. मेन सील आहे. सील पॅक आहे. सील पॅक. 1 बॉक्स 2 बॉक्स आणि हा काय आपला. आणि हा दांडुगा. असा आवाज टाकाट टाक कडक कडक. किती वर होते रे. बस ना मच्छी पकडायला पण फिशिंग रोड. मच्छी पकडायला होईल नाही त्या गळबिल लावून. प्लास्टिक आहे ठीक आहे फ्री आहे ना. याच्यातून आपण काढणार आपला मेन सामग्री आतडी. हे ठेवायचा जपून. भैया जबरदस्त. काहीच माईक आणायला विसरलो मी. नेहमी असतो माईक आपल्या जवळ पण आज नेमका गायका झालो गडबड झालो तर माईक राहिला आणा. काही बात नाही. एकदम कॉम्पॅक्ट असा आपला आता मोटो ब्लॉकचा सिस्टम होणार आहे. हे बघा दिसतंय का फोकस होतंय का. एकदम कॉम्पॅक्ट आणि लाईट वेट पण आहे. सध्या बॅटरी नाही आहे आणि याची केसिंग आहे आय थिंक. त्याच्यासोबत बरंच काय काय दिलं आहे. आता आपण जर घरी ओपन करू. हे आहे जेव्हा हेल्मेट सेटअपसाठी. फक्त आपण बघणार आहोत की कॅमेरा चालू आहे का बंद आहे. तर देखते आपण बॅटरी डालते. हा अजून एक मॅग्नेटिक माउंट चार्जिंग केबल. हे आहे पाऊच बॅटरीचं. सध्या ऑरेंज दाखवतंय म्हणजे बॅटरी डाऊन आहे पण एक आपण टाकून पाहू. 1950 mAh ची बॅटरी दिली त्याच्यामध्ये. पैसा पण ते करू ज्यांना मग ज्यांनी पहिल्या आहे ना इतक्या वर्ष आपण गोप्रोच वापरलाय नाही. याचा आवाज हे तर मेन आहे. मेन स्क्रीन आपण काढलेली आहे. आणि फर्स्ट स्टार्ट अरे बरं काय आलं इंग्लिश पहिले जावं घेतो रेकॉर्डिंग का. अशी जी क्लिअरिटी येते. वा क्लिअरिटी बापरे. आम्ही पण दिसतोय. आम्ही दिसतोय. डबल स्क्रीन आहे ना उलट काय. डबल स्क्रीन आहे तर बघितच नव्हती मी घ्यायची. डबल स्क्रीन आहे रेग्युलर ब्लॉगिंग साठी पण चांगलं आहे.
गुड. तर आता आपण हा पॅक करू. कॅमेरा चालू आहे, त्याची वॉरंटी टेन्शन नाही. पॅक करून आपली काय कल्टीची गोळी खाऊ आणि सल्टी. चला काय हॅपी अँड हॅपी अँड हॅपी अँड हॅपी अँड हॅपी अँड हॅपी अँड हॅपी. आज आपला आलेला आहे परत एकदा सांगतो तुम्हाला मी. तो काय आला आपला यस. आता आमच्या जावई पण शिकता आलो आहे व्लॉगिंग मध्ये यायला. आधी तर मागची लाईटच नाही वाटतं आपल्याला काय. हा बस सगळे दिसले पाहिजे सब दिखणं मग काय. त्याचा R&D आपण करू ऍक्च्युली घरी जाऊन. आता आपल्याला जायचंय पहिलं इकडनं उलव्याला. माझ्या सिस्टरचा क्लिनिक आहे, शी इज अ स्किन स्पेशलिस्ट. मग तिकडनं तिला रिसिव्ह करून आपल्या घरी. आता तर ह्याच्या पुढे हेच असणार आहे. त्याच्यासाठी एक आपला मित्र येतोय आपल्यासोबत, म्हणजे तो मागाशी जो मॅनेजर होता तो. म्हणजे आपण तिघांचे 4 झालो. लेट्स गो. आमची स्टाईल बघा, स्टाईल बघा, माझ्याच स्टाईल बघा. ये ऐसा करके हमारा बचपन गया है गाड़ी चला के. हा ना पाणी वेळ झाला ना पाऊस. पण लिटरली ते एवढा मोठा ग्लास पाहिजे उसाचा अख्खा मळमळतोय. अंधार आहे पण मळमळतोय. हा अंधार आहे ना आपला तर ऍक्शन कॅमनी दूर होणार आहे. त्याला आहे सुपर नाईट व्ह्यू. सुपर नाईट म्हणजे बिंदास पक्क्या कालोखे पण चालवा गाडी. सुपर नाईट व्ह्यू. हे असे आमच्या जिमनीचे हास्य उडवतात हो माणसं. याला 3 जण बसत होते जिमनीमध्ये म्हणून असं. आम्ही असे 6 लोक बसतो माहिती आहे का. गाईच पाऊस बघा, पाऊस. मुंबईला काही पाऊस नव्हता आणि आता असा पाऊस होतोय काही बोले. आणि बाय द वे आमच्या मित्रांच्या चालली प्लॅनिंग जायचंय नाशिकला, शिर्डीला परत एकदा. गाईच पाऊस बघा, पूर वाटतं. पूर काय त्याने पुरील वाटतं असा पाऊस असेल तर. ओ माय गॉड, वॉटर रेन. पूर्ण त्या पावसातून आम्ही कसे वाट काढत आम्ही आता पोहोचलो घरी. आपल्या रिच्युअल तर आहेच. कुठली वस्तू नवीन आली की देवासमोर ठेवणं, देवाचा आशीर्वाद घेणं. तर आता आपण ती वस्तू माझ्या मिसेसकडे देतोय आणि तिला सांगतो देवाकडे ठेव आणि सांग बाई या वस्तू अशा दर महिन्याला येत राहू. तर ही वस्तू मिसेसकडे ठेवा देवासमोर. गाईज बाईक कशी ठेवायला लागते बघा मला. ही गाडी, हा गेट आणि मग आपली गरुडाची मागून झाले दिवस. कोल्हापूर आहे मध्ये त्याकडे लक्ष दिलं नाही आपण. गाईज तर प्रॉब्लेम असं झालेला आहे. आपला हा पहिल्यांदाच वापर होता मोटो ब्लॉकचा सेटअप. पण मला वाटलं वा मी छान ब्लॉक करतोय, हे करतोय. पेट्रोल भरला, ट्रॅफिकमध्ये फिरलो, थोडे रिॲक्शन घेतल्या. म्हणजे माझ्या मीच घेतल्या. त्या आपल्या ॲक्शन कॅमेऱ्याने काय घेतलेलं नाही रिॲक्शन वगैरे. कारण का भाई जेव्हा मला वाटतं मी व्हिडिओ काढतोय तेव्हा तो फोटो काढत होता. तर आता मी सेटिंग केलेली आहे. पण आता मी आपली बाईक टाकलेली वॉशला पनवेल भागात. आपल्या मित्राचा ते वॉशिंग सेंटर आहे. वॉशिंग सेंटर नाही, डिटेलिंग सेंटर आहे. वॉशिंग सेंटर इज नॉट अ परफेक्ट वर्ड. काही काम मला बाईकचा असू दे, कारचा असू दे, काही असू दे. मिस्टर बाला भगत, आधी भगत नावाने जो फेमस आहे, तोही सुद्धा सुपर बाईक्समध्ये आहे. तर त्याकडे आपण आलेलो आहोत आणि आपली बाईक वॉश करून घेतो. त्यानंतर आता आपण परत एकदा बाईकवर बसून मोठा ब्लॉग छोटूसा, कारण की कॅमेरा घेतला आपण म्हणजे गिफ्ट आहे आपल्याला तो मुलींकडनं माझ्या. तर तो घेऊन मग आपण दुसऱ्या दिवशी मोठं सेटअप करून ब्लॉगसाठी आपण निघालेलो. तर वॉश करून मी बाईक घेऊन गेलो होतो तेव्हा फोटो चालू होते. मग वारंवार सांगतो तुम्हाला ते. त्याच्यानंतर ट्राय केला तेव्हा व्हॉइस येत नव्हती. तर आता आपण ते आलोय व्हॉइस चालू आहे. तर फक्त हे सिनेमॅटिक सारखे तुम्ही बघा. POV मी पण पाहिलेलं नाही अजून. आता मी लगेच POV चेक करतो. आणि तर माझ्या मते हा ब्लॉग एक छोटूसा होता. आज आपलं काही जास्त खास नाही. फादर्स डे आहे आणि फादर्स डेच्या निमित्त काही नाही, आपल्या मुलांसोबत थोडा एन्जॉयमेंट. चला बाय. आजच्यासाठी एवढंच. बस. थँक्यू. लव यू.